नमस्कार मंडळी, मी वरद विजय चव्हाण तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे. मंडळी, गेल्या 3-4 दिवसापासून महेश कोठारे सर एकदम लाईमलाईट मध्ये आलेले आहेत. कारण एका मंचावर त्यांनी सांगितलं आहे की मी मोदी भक्त आहे आणि या निवडणुकीत जेव्हा केव्हा जर ती होईल तर एक तर ते होणार आहे की नाही ते सुद्धा माहिती नाही. कारण मनसेनी आता एक स्टँड घेतलेला आहे की जोपर्यंत आमच्याकडनं ग्रीन सिग्नल येत नाही, जोपर्यंत सगळी लिस्ट आम्ही तपासत नाही तोपर्यंत हे मतदान आम्ही होऊ देणार नाही. कारण इतकी जनमतांची चोरी आणि जर इतका फेरफार होत असेल तर काहीच अर्थ नाहीये. म्हणजे एकदा अविनाश जाधव सरांनी कुठल्या तरी याच्यात दाखवलं होतं की एक घर आहे, त्या घरात एक जोडपं राहत आहे, त्या बायकोचं नाव महाराष्ट्र, नवऱ्याचं नाव महाराष्ट्र. इतकी मतदार यादीत घोळ असताना मग आम्ही तरी मेहनत कशाला घ्यायची, निवडणुका कशाला घ्यायच्या, तुम्हीच तुमचं माझं बॅट माझी बॉल असं करत बसा, असं मी ऐकलं होतं. आणि त्याशिवाय लोकमतनी, महाराष्ट्र टाइम्सनी जेव्हा राहुल गांधींनी पहिल्यांदा आणलं की कसे घोळ आहेत सगळे यादीमध्ये, तेव्हा लोकमत आणि महाराष्ट्र टाइम्सनी दाखवलं सुद्धा होतं की कशा प्रकारे, आणि खास करून सगळे नॉर्थचेच झोलझपाटे आहेत, म्हणजे नॉर्थच्या स्त्रियांचे किंवा नॉर्थच्या पुरुषांचे, की एकेका स्त्रीला 8-8, 7-8 वोटर्स आयडी आहेत. काही काही लोकांच्या घरी 800 लोक यांचं मतदान झालेलं आहे एकाच घरात. सो या सगळ्या गोष्टी माहिती नाही आता खऱ्या खोट्या काय, की ही बाजू बरोबर आहे की ही बाजू बरोबर आहे, मला तर सगळं समजण्याच्या पलीकडे गेलेलं आहे. पण एक गोष्ट मात्र निश्चित, कारण ज्या दिवशी मागच्या निवडणुकीचा निकाल लागला होता आणि बीजेपी असेल, अजित पवार साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, सगळ्यांचे कॅन्डिडेट्स निवडून आले होते. असं असताना सुद्धा आमच्या इकडे मुलुंड वेस्टला, जिकडे गुजरात्यांची संख्या जास्त आहे, तिकडे सुद्धा शुकशुकाट होता. अजिबात वाटत नव्हतं की बीजेपी एवढ्या मोठ्या मार्जिननी वन साइडेड जिंकली आहे. सगळे असे शॉक होते एकमेकांमध्ये, भाई ये क्या हो गया, काही समजतच नाही, असंच चाललं होतं सगळ्यांचं. म्हणजे बीजेपीचं जे इकडे मोठं कार्यालय आहे त्यांच्या समोर सुद्धा शुकशुकाट. आम्ही मुद्दाम गेलो होतो बघायला की काय त्यांच्याकडे पेढे वाटतायत की काय. मे बी त्यांची तयारी झालीच नव्हती आणि त्यांना कोणालाच वाटलं नव्हतं की आपण इतक्या मताने जिंकून येऊ. त्यामुळे कोणी काय प्रिपेअरच केलं नव्हतं, हे पण त्याच्या मागचं कारण असू शकतं. एनिवेज, काल ही अभिव्यक्ती नावाचं युट्यूब चॅनल आहे रवींद्र पोरखरकर साहेबांचं, त्यांचे व्हिडिओज मी नियमितपणे फॉलो करत असतो. आणि ते असतील, निखिल वागळे असतील किंवा राजू परुळेकर सर असतील, हे लोक, या लोकांनी काही काँग्रेसला नावं कधीच काय बोलतात त्याला, काँग्रेसला क्रिटिसाइज केलं नाही अशातला भाग नाहीये. त्यांचं जेव्हा सरकार होतं तेव्हा त्यांना क्रिटिसाइज करत होते. आत्ताचं जे सरकार आहे त्यांचं काम बघून या लोकांना ते पटत नाहीये. सो आता हे लोक बीजेपीला क्रिटिसाइज करतात आणि बीजेपीला सपोर्ट करणाऱ्या लोकांना सुद्धा क्रिटिसाइज करतात. आता तुमचं जसं एक मत आहे तसं दुसऱ्याचं एक मत असूच शकतं ना. आता महेश कोठारे सरांनी सांगितलं त्या मंचावर की मी मोदी भक्त आहे, तर ते ऍक्सेप्ट करतायत, मोदी भक्त आहे तर मोदी भक्त आहेत. मग अशा वेळेला तुम्ही त्यांच्याशी कशाला उज्जत घालताय? म्हणजे अंधभक्त हा मला शब्द वापरायचा नाहीये महेश कोठारे सरांबद्दल, बट आहेत ना बाबा ते फॉलोअर, तर असू दे ना, प्रत्येकाचं एक म्हणणं असूच शकतं. बरं, महेश कोठारे सरांच्या सपोर्टमध्ये ती मेघा धाडेताई सुद्धा आल्या होत्या. सो त्या पण आय थिंक बीजेपीच्याच समर्थक आहेत. सो जसं तुम्हाला वाटतंय की आत्ताच्या घडीला काँग्रेस हा एक उत्तम पर्याय आहे, तसं जर समजा या कलाकारांना वाटत असेल की नाही बाबा जे चाललंय ते योग्य चाललंय, काँग्रेसपेक्षा एनी टाइम बीजेपी बरी, तर ते त्यांचं मत असू शकतं. हे आय थिंक खूप लोक ऍक्सेप्ट सुद्धा करत नाहीये. जेव्हा महेश कोठारे सरांचं ते वक्तव्य आलं होतं तेव्हा मी कमेंट्स वाचत होतो फेसबुकवर, तर अनेक कमेंट्स अशाच होत्या की यांना आता पद्मश्री पाहिजे बहुतेक, म्हणून हे लोक, म्हणजे पुढचा शब्द आहे तुम्हाला वापरायचा नाहीये, पण लालघोटेपणा करतायत बीजेपीचा, किंवा यांचं काही काम आहे म्हणून बीजेपीकडे, म्हणून हे लोक एवढं बीजेपीच्या मागे लागलेत, बीजेपीच्या समर्थनात आहेत. दुर्दैवाने काही लोक इतक्या पर्सनल लेवलला जातात की आपल्याला माहितीये की काही महिन्यांआधी उर्मिलाजी कोठारे यांचं अपघात झाला होता, त्याच्यात एक माणूस मृत्युमुखी सुद्धा पडला होता. सो ते प्रकरण दाबण्यासाठी म्हणून महेश कोठारे सर अशी भाजपच्या बाजूने किंवा भाजपचं अगदीच हाजी असं करतायत. जे काही कारण असेल, समजा यापैकी कुठलंही कारण नसेल आणि जेन्युअनली महेश कोठारे सरांना यांचं काम जे चाललंय इन्फ्रास्ट्रक्चरचं
किंवा ज्या पद्धतीने बीजेपी राजकारण करते ते जर महेश कोठारे सरांना आवडत असेल तर त्यात चुकीचं काय आहे? आपण डेमोक्रेसीमध्ये राहतो. माझे जर व्हिडिओ तुम्ही बघितलेत तर मी सुद्धा हल्ली मला जे पटत नाही बीजेपीच्या बाबतीत ते बोलतोच आहे ओपनली. त्यांना त्या गोष्टी पटत असतील त्यामुळे ते बाजू घेत आहेत. तर त्याच्यासाठी त्यांचा मागचा हेतू काय आहे एवढं खालच्या थराला जायची आपल्याला गरज नाहीये. आणि एवढं त्यांना असं नव्हतं की महेश कोठारे सरांनी इतर कुठल्या पार्टीची नावं घेतली. ज्या मंचावर ज्या बीजेपीच्या ज्या मंचावर ते गेले होते तिकडे ना त्यांनी शिंदे साहेबांच्या कमिटीला ना शिंदे साहेबांच्या पार्टीला ना अजित पवार साहेबांच्या पार्टीला ना राज ठाकरे साहेबांच्या ना उद्धव ठाकरे साहेबांच्या ना शरद पवार साहेबांच्या कोणाच्याच पार्टीला नावं ठेवलेली नाहीत. यांना मतदान करू नका यांनाच वोट करा असं काहीही ते बोललेले नाहीत. साधा उच्चार सुद्धा इतर पार्टीचा त्यांनी काढला नाही. ते फक्त आणि फक्त जर बीजेपी बद्दलच बोलले तर त्याच्यात वाईट काय आहे? आणि या सगळ्यांचे रवींद्र साहेबांचे सुद्धा मी व्हिडिओ बघतो. तुम्ही क्रिटिसाइज कशाला करता? जरा ती बाजू पण असू शकते ना. सगळंच काय तुम्ही आपण कोणीच ब्रह्मदेव तर नाही आहोत. आपल्याला हे ऍक्सेप्ट करायला पाहिजे की मी जर एका ठिकाणी गेला सांगतोय की हे लेफ्ट आहे तर समोरचा बोल नाही लेफ्ट आहे हे राईट आहे. सो ऍक्सेप्ट इट. अगदीच काही बीजेपीचं वोटिंग जे आता आलं होतं ते फेक नसावं. जरी समजा आपण असं धरू की बाबा बीजेपीने खूपच स्कॅम केला होता या निवडणुकीमध्ये तरी 10% ऍटलिस्ट मोर दॅन 50% मतं तरी जेन्युअन असतील. बाकीचं जर त्यांनी काही घोळ केलाच असेल तर तो 30-40% मध्ये असेल. बट बीजेपीच्या बाजूनी लोक आहेत एवढं मात्र निश्चित आणि त्यांचं जे काम आहे ते सुद्धा लोकांना पटतंय. मला काही काही गोष्टी पटतायत काही काही पटत नाहीयेत. ज्या नाही पटत त्या मी तुम्हाला माझ्या आधीच्या व्हिडिओजमध्ये सांगतो. त्याच्यावर सुद्धा तुम्ही तुमचं मत नोंदवता आणि मला सांगता की नाही हे जे होतं ते तुम्ही बरोबर नाही बोललात. सो हे जी तुमची कमेंट्स आहेत त्याच्यावर मला सुद्धा कळतं की हा बाबा आपला हा पॉइंट जरा चुकलाय आणि आपल्याला या मुद्द्यावर वेगळ्या दृष्टिकोनातनं बघायला हवं. सो तुमच्या या फीडबॅकसाठी खूप खूप आभार. बाकी ओव्हरऑल कारण आत्ता तुम्ही बघाल तर फक्त मी महेश कोठारे सरांच्या त्या मुद्द्यावर बोलण्यापेक्षा बाकीचा पसारा जास्त केला. पण मला जेन्युअनली याच्यावर आता काय किती बोलू कारण काय चुकीचं केलंच नाहीये त्यांनी आणि त्यांना जे वाटलं ते बरोबर केलं. पण लोकांनी ते मात्र खूपच त्याला इम्पॉर्टन्स दिला जो खरा द्यायला पाहिजे नव्हता. पण हल्ली सोशल मीडियाचा काळ असा आहे की सगळ्यांनाच काही ना काहीतरी गॉसिप किंवा या सेलिब्रिटीजना नावं ठेवायला एक फक्त ते संधी शोधत असतात आणि आय थिंक तोच त्यातलाच हा भाग असावा. ओव्हरऑल या सगळ्या प्रकरणाबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंटच्या माध्यमातून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद जय महाराष्ट्र.